संगमनेरमध्ये अवैध विदेशी दारू वाहतूक उधळली. 3,72,000चा मुद्देमाल जप्त. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथे स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत विदेशी दारूची अवैध वाहतूक उघडकीस आणली आहे. या कारवाईत तब्बल 3,72,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ खारगे यांच्या आदेशानुसार अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात मोहीम हाती घेतली आहे. पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे तसेच पोलीस अंमलदार गणेश लोंढे, संतोष खैरे, विजय पवार, योगेश कर्डिले, बाळासाहेब गुंजाळ, अमृत आढाव आणि चालक उत्तरेश्वर मोराळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. दिनांक 15 एप्रिल 2026 रोजी संगमनेर अकोले रोडवर जोरवेकर विटभट्टी समोर एक विनानंबरची ॲपे रिक्षा संशयास्पद स्थितीत आढळून आली. पथकाने रिक्षा चालकास ताब्यात घेतले असता त्याने आपले नाव सुनील रामनाथ मोरे वय 42 राहणार गोंजाळवाडी तालुका संगमनेर असे सांगितले. रिक्षाची तपासणी केली असता त्यामध्ये विदेशी कंपनीच्या दारूचे बॉक्स आढळून आले. अधिक चौकशीत ही दारू गणेश पंढरीनाथ मोरे राहणार पिंपळगाव कोझिरा तालुका संगमनेर फरार याची असल्याचे निष्पन्न झाले. तसेच ही दारू संगमनेर नाशिक रोडवरील वेदांत वाईन शॉप येथून खरेदी केल्याची माहिती समोर आली. या कारवाईत पोलिसांनी 72,000 रुपयांची विदेशी दारू आणि 3 लाख रुपयांची ॲपे रिक्षा असा एकूण 3,72,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलीस अंमलदार बाळासाहेब अशोक गुंजाळ यांच्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 314/2026 अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार कलम 65(1) आणि 83 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पुढील तपास संगमनेर शहर पोलीस करत आहेत. अवैध दारू वाहतुकीविरोधात पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे अशा बेकायदेशीर धंद्यांना आळा बसणार. राजेंद्र सूर्यवंशी, लोकन्याय मराठी न्यूज, अहिल्यानगर.